घरगुती पद्धतीने वांग कसा कमी करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी शीतल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी मी स्किन केअर, मेकअप, फॅशन, ब्युटी, DIY अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे वांग कसा कमी करायचा किंवा वांग कसा घालवायचा. तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. वांग का होतो याची कारणे जाणून घेऊया. नंबर 1, सन एक्सप्लोजर, म्हणजे उन्हात तुमचं खूप जास्त जाणं असेल तरी तुम्हाला वांगाचा प्रॉब्लेम होता. नंबर 2, हार्मोनल इम्बॅलन्स, त्यामध्ये तुम्हाला PCOS PCOD जर असेल तरी तुम्हाला वांगाचा प्रॉब्लेम होतो. नंबर 3, स्किन केअर स्किप करणे, म्हणजे स्किन केअरमध्ये चुकीचे प्रोडक्ट वापरणे, त्याच्यानेही तुम्हाला वांगाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंबर 4, उन्हात जाताना सनस्क्रीन न लावणे, त्याच्यामुळे पण तुम्हाला वांगाचा डागाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि नंबर 5, स्ट्रेस किंवा झोपेचं कमी प्रमाण, त्याच्यामुळे पण तुम्हाला वांगाचे डाग आहेत तर ते चेहऱ्यावरती येऊ शकतात. तर आता आपण व्हिडिओमध्ये वांग का होतो ते जाणून घेतलंच आहे. तर आता वांग होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी आपण एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे वांग कमी करण्यासाठी. तर आता होम रेमेडीसाठी आपल्याला किचनमधले 4 घटक लागणार आहे. आपण ते 4 घटक वापरूनच आपला जो आजचा फेस पॅक आहे वांगांवरती तो तयार करणार आहे. तर चला मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते, तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण की पुढे तुम्हाला पॅक कसा बनवायचा आणि पॅकचं ॲप्लिकेशन कसं आहे ते व्हिडिओमध्ये मी दाखवलंय. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आता आपल्याला पॅक तयार करण्यासाठी आपल्या किचनमधले 4 घटक लागणार आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तांदळाचं पीठ हे आपल्या स्किन ब्राईटचं काम करतं. दुसरं जे घटक आहे आपल्याला त्यामध्ये मसूर डाळीचं पीठ लागणार आहे. हे आपल्या चेहऱ्यावरची जे डेड स्किन आहे ते काढण्यास मदत करते. आपल्याला तिसरं घटक जे वापरायचं आहे आपण त्यामध्ये बटाट्याचा रस वापरणार आहे. हे पिगमेंटेशन कमी करण्याचं काम करतं, कारण की याच्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतात. आणि नंबर 4 जे आहे आपण त्याच्यामध्ये दूध वापरणार आहे. दूध काय काम करतं, आपल्या चेहऱ्यावरती जी स्किन आहे ती सॉफ्ट आणि ग्लोईंग करण्यास मदत करते. तर हे 4 घटक वापरून आपण आजचा जो फेस पॅक आहे तो रेडी करणार आहोत. तर चेहरा पूर्ण पहिले वॉश करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मला इथे पिगमेंटेशनचे डाग आहे, खूप डार्क नाही आहेत, लाईट आहेत, कमी आहे. मला पण हे हार्मोनल इनबॅलन्समुळे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण जी पेस्ट तयार केली ना ती आपल्या आता जे आहे ना, तुम्हाला जास्त डाग असतील तर तुम्ही फक्त त्या वांगाच्या डागांवरतीच लावायचं, जिथे पिगमेंटेशन असेल तिथेच लावायचं. मग तुम्हाला जर कमी पिगमेंटेशन असेल तर तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती लावलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला काही जे पिंपल्सचे डाग वगैरे असतात त्याच्यावर लावलं तरी पण चालेल. तर चला आता ही जी पेस्ट तयार केली आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा मसूर डाळीचं पीठ, 1 चमचा बटाट्याचा रस आणि 1 चमचा दूध, अशी एकदम फाईन पेस्ट तयार करायची, जेणेकरून जो पॅक तयार होईल तो आपल्या चेहऱ्याला छान अप्लाय करता आला पाहिजे. जास्त डाग असतील तर फक्त वांगाच्या डागांवरतीच लावा, कमी असतील तर पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी चालेल. तर आता अप्लाय करून घ्यायचं छान चेहऱ्यावरती. आता पूर्ण चेहऱ्यावरती छान पेस्ट अप्लाय करून झालेली आणि ही पेस्ट सुकेपर्यंत वेट करायचं आहे, म्हणजे 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावरती ठेवायची आणि 15 मिनटानंतर छान सर्क्युलर मोशनमध्ये वॉश करायची. तर आता मी 15 मिनटं वेट करते. सुकल्यानंतर तुमच्यासोबत पुढची जी आहे आपली कंटिन्यू जी थेरपी आहे ती तुम्हाला सांगते. तर चला 15 मिनटं रेस्ट करूया. तर आपला फेस पॅक जो आहे तो लावून झाला आहे. आपण 15 मिनटं रेस्ट केला आणि नंतर पॅक जो आहे तो छान धुवून टाकलेला आहे.
तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही इन्स्टंट ग्लो बघू शकता. पण कधी वांगाचे डाग जाताना तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील. म्हणजे 2-3 महिने तरी तुम्हाला ही रेमेडी आहे ती फॉलो करावी लागेल. कारण की वांगाचे जे डाग असतात ते खूप जुने असतात, ते लगेच जात नाही. त्यामुळे कुठलीही रेमेडी अप्लाय करताना तुम्हाला पेशन्स असणं फार गरजेचं आहे. ही रेमेडी आठवड्यातून 3 वेळेस अप्लाय करा चेहऱ्यावरती. तुम्हाला असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला एका महिन्यामध्ये छान व्हिजिबल इम्प्रूव्हमेंट आपल्या वांगाच्या डागांमध्ये दिसेल. म्हणजे वांगाचे जे डाग आहेत ते लाईट होण्यास नक्कीच मदत होईल. आणि ही जी रेमेडी आहे आठवड्यातून 3च वेळेस वापरा. आठवड्यातून 3च वेळेस आपल्या चेहऱ्यावरती लावायची. तुम्ही जर असं 1 महिना जर फॉलो केलं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील त्यामध्ये. आणि कंटिन्यू 3 ते 4 महिने जर तुम्ही ही रेमेडी वापरली तर तुमचे 50%च्या वरती डाग 100% कमी होतील. व्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट दिसेल त्यामध्ये तुम्ही. आणि घरगुती प्रोडक्ट आहे त्यामुळे आपल्याला जास्त बाहेरून आणायची काही गरज नाही. घरातल्या सामानांमधून आपण ते जी होम रेमेडी आहे ती अप्लाय करू शकतो. पॅक जो आहे तो आपला तयार होतो. तर त्याच्यामुळे ही जी रेमेडी आहे तुम्ही आठवड्यातून 3 वेळेस नक्की वापरा. तुम्हाला 100% त्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतील. तर वांग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, उन्हात जाताना आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. आणि तुम्ही जर उन्हामध्ये 4-5 तास जर राहणार असेल तर आपल्याला सनस्क्रीन जी आहे ती रिअप्लाय करायची. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दर 3 तासांनी ती रिअप्लाय करायची. दुसरी जी गोष्ट आहे आपल्याला तुम्हाला दिवसभरात जास्त पाणी प्यायचं. तुम्ही 7-8 जे ग्लास आहेत तर पाणी प्यायचं. म्हणजे आतून जर बॉडी क्लीन झाली तर शरीराचे आपल्या चेहऱ्याचे जे डाग वगैरे जे आहेत ते पण कमी होण्यास नक्कीच मदत होते. तिसरी स्टेपमध्ये तुम्हाला स्किन केअर प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या स्किन टाईपनुसारच वापरायचे आहेत. चुकीचे प्रोडक्ट वापरू नका. चुकीचे प्रोडक्ट वापरल्याने पण आपल्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग येतात. तर असे जे कारणं आहेत तर ते तुम्ही रेग्युलर जर फॉलो केलं तुमचा जो पिगमेंटेशन आहे, वांगाचे डाग जे आहेत ते कायमस्वरूपी कमी होतील. इम्पॉर्टंट नोट देते, कुठली रेमेडी अप्लाय करताना पॅच टेस्ट करा आणि मगच आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लिकेशन करा. तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल, तुम्हाला रॅश आणि ॲलर्जी येऊ शकते, तर पॅच टेस्ट जरुरी करा आणि मगच ॲप्लिकेशन अप्लाय करा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. ही रेमेडी तुम्ही रेग्युलर 7 दिवस वापरा आणि 7 दिवसानंतर येऊन आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा. तुम्हाला इम्प्रूव्हमेंट जाणवते का नाही जाणवती. आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर चला, भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.